देवासनीने सांगितलं का महासताईसनी जेजुरी मंदी घेऊन या, तेव्हा तर मला काय बी कळणं झालं होतं. आणि आता तरी मला कसं ठाव पडणार का देवानी काय ठरवलं आहे ते. बानू, ए बानू, रंग्या काय झालं र? तकडं गाडा उमियाना तयार केलाय, म्हणजे देव कुठं तरी निघाला असत्या. आणि मला तर वाटतं का देव नेवाशाला जायला निघाला असतील बघा. या ठेवा, हात ठेवा. दमन दमन. आणि झालं की थांबा बाहेरच. राघोबा जी शिधा घेऊन आलोय जी जेवारी आहे. नाही ती राहू द्या. बरं मी काय म्हणतो, नाही म्हणजे माझ्या कानावाला ती विचारतोय ते. देव म्हणा कुठं निघाला आहे ती. नाही देव नाही कुठं निघाले ती. प्रधानजी आणि लक्ष्मी देवी निघाले आहे ती. पर कुठं? जी म्हाळसा देवीसनी भेटाया. नाही नुसतं भेटाया नाही, त्यासनी माघारी घेऊन या. हे एक चांगलं झालं बघ. मला ठाव आहे का म्हाळसा देवी लक्ष्मी देवीन प्रधानजींचं नक्की ऐकत्या आणि ते त्यासनी माघारी बी घेऊन येत्या. समजसनी हेच वाटतंय बघा. देवांनी माझ्या मनातलं ऐकलं. अरे गणोबा, अरे झाली का नाही समती काम? हा अरे किती वेळा होताय सा? वय की झालीच की. अव पर तुम्हाला एक विचारू का? विचार. एवढी समधी घाई मध्ये तयारी करून घेतली सा. देव कुठे जाणार आहेत वय? अरे नाही बाबा, देव जाणार नाही ती. प्रधानजी आणि लक्ष्मी देवी चालल्यात. प्रधानजी आणि लक्ष्मी देवी जाणार आहेत म्हणजे ते बी त्यांच्या गावाला जाणार आहेत वय? अरे डोसकं बिस्क फिरले का काय तुझं? अरे प्रधानजी आणि लक्ष्मी देवी त्यांच्या गावाला नाही चालल्या. मग अरे ते निघालाय नेवासेला निघाले आहे. देवा म्हणजे देवी माघारी येणार तर. गणोबा, श्री म्हाळसा देवींनी पुन्हा जेजुरीत यावं असं आपल्या सर्वांनाच वाटतं. गडावरच्या गावातल्या प्रत्येकालाच त्यांची काळजी आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांना भेटणार आहोत. देवा मी आम्ही येऊ का तुमच्या संग? मी आता तर देवींच्या पायावर डोकं ठेवतो आणि त्यासनी इनवणी करतो. गणोबा. गणोबा, प्रधानजी आणि लक्ष्मी देवी ते कार्य करतील तेव्हा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही. आणि श्री म्हाळसादेवी इथे येता क्षणी त्यांच्या स्वागतासाठी गड नको का सजवायला? वय ते खरं आहे देवा. मग तू जाऊन कसं काय चालेल? तू हाता असाल नको का? नाही मी हातच थांबतो. देवा, आता आम्ही प्रस्थान करतो. हे कार्य पूर्ण होता क्षणी सेवका करवी वार्ता पाठवतो. होय माधवा. अहो, असे का उभे आहात? काय झालं? मायानंदा, लक्ष्मी देवी आणि प्रधानजी येणार आहेत असा संदेश आलाय. अहो, तुम्ही आत्ता सांगता आहात मला? अहो, मला देखील आताच कळले. यावेळी स्पष्टपणे बोलू, हे ध्यानात ठेवा. मायानंदा, साक्षात नारायण आणि नारायणी या वास्तूत प्रवेश करीत आहेत. मला आता काय करू आणि काय नको असे झाले आहे. अहो, मलाही आदर आहेच, पण यावेळी आपल्या समोर काय वाढून ठेवलं आहे? मला कल्पना आहे त्याची. आपण बोलू आणि हो, त्यांच्या स्वागतात कोणतीही कमतरता यायला नको. अरे गणोबा, अरे कसला विचार करतोयस रे बाबा? प्रधानजी आणि लक्ष्मी देवी गेला आहे ती नेवासेला. पण काय हो, देवी खरंच येत्याल ना जेजुरी मध्ये? अरे का नाही येणार? अरे येणारच त्या. अरे त्यांचा बी इथल्या परजेवर जीव आहे का नाही? हा वय पर मला एक कळलं नाही बघा. आता काय? आता प्रधानजी आणि लक्ष्मी देवी तिथं जाऊन त्यासनी काय समजावणार आहेत? आता आपण तरी ते काय सांगणार बाबा? नाही म्हणजे तिथं देवीच्या माय असणार, बा असणार, त्यांच्यामुळे कसं काय सांगणार देवीसनी? अरे गणोबा, काय बी बोलू नकस. अरे त्यासनी काय ठाव आहे तवा? हाय का? त्यासनी देवीने सांगितलं नसेल का आता काय होतंय ते? आता असल भी आणि नसल भी. अरे पर गणोबा, अरे तुला कशा बाई पडल्या तेवढ्या चौकशा? हा
मोहरची कामं पडली ती आधी करायला घे. चल चल आता गुमान. अहो पण मी काय म्हणतो काय म्हणू नकस तू, चल आधी काम करू. हा. शुभम भवतो याचा स्वीकार करावा. हे प्रभो, हे देवी, आपण आत यावे. हे प्रभो, हे देवी, आसन ग्रहण करावे. या वास्तूत आपले स्वागत आहे. मी आलेच. आपण येणार याची पूर्वकल्पना दिली असती तर आपल्या स्वागताची यथोचित तयारी करता आली असती. तुम्ही तयारी केली नाहीत हेच योग्य झालं. ही वेळ तशी नव्हे. आपण खरं तर जेजुरीला यायला हवं होतं. खूप खंड पडला यावेळी. अहो, लेकीच्या घरी पित्याने किती वेळा यायचे. परंतु श्री खंडेराय हे आपले आराध्य आहेत. त्यांच्या भक्तांनी त्यांना भेटायला येणं त्यांना आवडतं. त्यांच्या आणि आपल्या भेटीची नेहमीच आस असते. आपणही आसन ग्रहण करावं. आपण खूप दूरचा प्रवास करून इथे आलात. आपण विश्रांती घ्यावी. नाही, नको, एवढा वेळ नाही. तात्काळ परतायचे आहे. पण असं अचानक? मी थेट विषयालाच सुरुवात करतो. पण त्याआधी सांगा, श्री म्हाळसा देवी कुठे आहेत? ती आत आहे, विश्रांती घेते आहे. जीवाला घोर लागून राहिलाय. माझा तर चित्त थाऱ्यावर नाही. मी आपली अवस्था समजू शकतो. परंतु श्री म्हाळसा देवी इथे का आल्या आहेत हे अद्याप आपल्याला कळलं असेलच. हो, काय आहे की श्री म्हाळसा देवींनी काही दिवस इथे विश्रांती घ्यावी. पण त्यानंतर आपण त्यांना जेजुरीला पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत असं मला वाटतं. मी बोलू का? तुमच्या भावना आम्हाला कळतात. तुम्ही मनमोकळेपणानं बोला. आम्ही आमच्या लेकीला श्री खंडेरायांशी विवाह करून जेजुरीला पाठवलं. ते काही सवतीचं दुःख सहन करण्यासाठी नाही. आपण आई आहात त्यांच्या. आपली भावना आम्ही समजू शकतो. आपण आपल्या जागी योग्य आहात. परंतु जे सत्य आहे ते खूप वेगळे आहे. हे म्हणतायत त्यामागे काही कारण आहे. आजवर मी हेच ऐकत आले. पण मला सांगा, म्हाळसाशी विवाह झालेला असताना श्री खंडेरायांनी त्या बानूला का आणलं भर संसारात? काय झालं असेल म्हाळसाचं? सगळी दुःख तिने एकटीने सहन केली. सगळ्या संकटांना ती एकटी सामोरी गेली. तुम्ही अशा दुःखी होऊ नका. तुमच्या दृष्टीला जे दिसतं आहे त्यापेक्षाही अजून असं बरंच काही आहे ज्यामुळे हे सगळं घडतं आहे. मला कोणी का नाही काही सांगत? यांना काहीतरी माहिती आहे, पण माझ्यापासून का सारं लपवलं जात आहे? मला माझ्या लेकीच्या सुखापेक्षा काही नको. कोण कुणाची आई आणि कोण कुणाची लेक? अहो, असं काय म्हणतात? आता हे जे सांगतील ते लक्षपूर्वक ऐका आणि वचन द्या की आता जे ऐकाल ते कोणालाही सांगणार नाही. नाही सांगणार, पण मला कळू दे सत्य काय आहे ते. जीवाचे कान करून ऐका. तुमच्या पोटी जिने जन्म घेतला आहे ती तुमच्यासाठी म्हाळसा आहे. परंतु त्या प्रत्यक्षात श्री महादेवांच्या अर्धांगिनी श्री पार्वती देवी आहे. आता वेळ आली आहे पार्वतीने तिचा अवतार घ्यायची.
स्वामी, मला वाटलं तुम्ही ध्यानस्थ असाल. तुमच्या साधनेत व्यत्यय येऊ नये हेच माझ्या मनात होते. पार्वती, मी साधनेतच होतो, परंतु अचानक मला एक गोष्ट जाणवली. ती कोणती स्वामी? पार्वती, तुला आठवतंय मागे एकदा श्री लक्ष्मी देवी लुप्त झाल्या होत्या. समुद्राच्या तळाशी जाऊन त्या स्थानापन्न झाल्या होत्या आणि त्यांना या सृष्टीत पुन्हा आणण्यासाठी समुद्र मंथन झाले. होय, मला ते आठवते आहे स्वामी. त्यावेळी अनेक रत्न बाहेर निघाली होती. आणि पार्वती, त्या समुद्र मंथनातून जे अमृत बाहेर आले ते असुरांनी पळवले होते. ते अमृत पुन्हा प्राप्त करण्यासाठी श्री विष्णूंनी सुंदर मोहक अशा स्त्रीचे रूप धारण केले होते. मोहिनी रूप. कोणीही ते रूप विसरणे शक्य नाही स्वामी. इतके अलौकिक आणि इतके सुंदर होते ते. आणि त्याच वेळी तू मला एक सांगितलं होतंस की कृतयुगात मी जेव्हा अवतार घेईन तेव्हा असेच रूप धारण करेन. आणि आता तो क्षण समीप आला आहे. कृतयुगात मार्तंड भैरवाचा मी अवतार धारण करेन. आणि पार्वती, त्यावेळी तुझ्याशी माझा विवाह होईल. म्हणजे माझा अवतार घेण्याची वेळ आता आली आहे हेच सुचवायचे आहे ना तुम्हाला स्वामी? होय. पार्वती, काय झालं? तू कसला विचार करत आहेस? मात्र ह्या कृतयुगात आणखी काहीतरी घडणार आहे असे राहून राहून वाटते. ते काय हे सांगता येत नाही. मात्र तुला ते आठवतंय? नाही. मात्र असे नक्की वाटते आहे की काहीतरी घडणार आहे हे निश्चित, जे तुमच्याशी, माझ्याशी आणि आणखी कोणाशी तरी निगडीत असेल. पार्वती, तुला जे काही सांगायचे आहे ते तुझ्या स्मरणात आहे? नाही स्वामी, इतके काहीसे आठवत नाही. मात्र ते आपल्या विवाहाशी संबंधित असेल असे वाटते. असो, कितीही स्मरायचे म्हटले तरी ते शक्य होत नाही. स्पष्ट असे काही आठवत नाही. आता कृतयुगात अवतार घेतल्यावर ते कळेलच. होय. मात्र स्वामी, मी ह्या वेळेस अवतार कुठे घ्यायचा आहे हे तुम्ही मला अजून सांगितले नाही. सांगतो. मायानंदा, एकटंच बसलात? काय करायचं एवढ्या मोठ्या वाड्यात? सेवक आहेतच, ते कामं करतायत. अहो, अनेक गोष्टी आहेत, त्यात मन रमवावं. बाहेर जायचं म्हटलं तर सगळ्यांचा हाच प्रश्न की कधी शुभ वार्ता देताय, काय सांगायचं त्यांना, घरी कुणाला बोलवावं तर प्रत्येक जण काहीतरी उपाय सांगतात. काय करावं काही कळत नाही. महादेवांची इच्छा, आपण काय करणार? अहो, पण आपण काय काय नाही केलं. उपवास केले, यज्ञ केले, अनुष्ठान झालं, पण पोटी काही मूल नाही. काय करायचं हे एवढं वैभव, ही एवढी संपत्ती? पुत्रच व्हावा असं नाही, कन्याही चालेल, पण मला आई होण्याचं भाग्य मिळावं. आपण आशा सोडायला नको. श्री महादेव सारं काही मंगल करतील. अहो, पण मग विलंब का होत आहे?
असं काय पाप केलंय आपण? अहो, हे सारं काही पूर्वकर्मानुसार होत असतं. आपण जर माता पिता होणार असू तर ते कुणीही टाळू शकत नाही. आणि मी श्री महादेवांची प्रार्थना करतोच आहे. श्री महादेव कधीच आपल्या भक्तांना बिनमुख पाठवत नाहीत. पण त्यांना माझं दुःख दिसत नाहीये का? आता तर मंगल प्रसंगी आमंत्रण यायचीही थांबलीये. मी आई होऊ शकत नाही, यात काय चूक आहे माझी? मायानंदा, शांत व्हा. अहो, सावरा स्वतःला आता. हे श्री महादेव, आपण सगळ्यांचीच दुःख हरण करता आणि त्यांना सुख प्रदान करता. मला देखील सारी सुखे आपण प्रदान केलेली आहेत, परंतु अद्याप पिता होण्याचे भाग्य मला लाभलेले नाही. हे श्री महादेव, या भौतिक जगाच्या मोहमायेची मला कल्पना आहे, परंतु तरी देखील केवळ पत्नीच्या सुखासाठी मी आज आपणास प्रार्थना करीत आहे की मला व माझ्या पत्नीला माता पिता होण्याचे सौभाग्य आपण प्रदान करावे. हे श्री महादेव, आपण सर्वव्यापी आहात. अशुभाला शुभात रूपांतर करणारे शुभंकर आहात. आता यापुढे माझ्या आयुष्यात देखील सारे काही शुभ घडावे हीच प्रार्थना. म्हाळसा, होय, म्हाळसा. हे काय आहे स्वामी? मी समजले नाही. कृतयुगात तू जो अवतार धारण करणार आहे, जे रूप धारण करणार आहेस, त्या रूपाचे नाव म्हणजे म्हाळसा. मोहिनी सारखे तुझे रूप असेल. केवळ इतकेच नाही तर तुझ्या कृपा आशीर्वादामुळे तुझ्या भक्तांचे आयुष्य सुखाचे, समाधानाचे होईल. तुझ्या भक्तांवर तुझा सदा कृपा आशीर्वाद असेल. स्वामी, माझा जन्म कुठे होणार आहे याबद्दल तुम्ही मला काहीच सांगितले नाहीत. नेवासे. तिथे एक व्यापारी आहे. त्याचे फार मोठे घर आहे आणि त्या व्यापाराचे नाव आहे तिम्माशेठ. तिम्माशेठ? होय, तिम्माशेठ. माझा एक निस्सीम भक्त जो माझी पूजा अर्चा करतो, परंतु त्यांना अपत्य नाही. अरे पार्वती, तुझा जन्म त्याच्या घरी होईल. तिम्माशेठ, नेवासे.